अत्यंत जिवंत काम करणारी एकमेव संघटना महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा आणि त्या संघटनेमध्ये कार्यरत असलेले सर्व असंख्य हजारोंच्या संख्येने सर्व महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी हे सर्वच बांधव त्यात सोनावण्यांच्या माध्यमातून जुळलेला तृतीयपंथी नेते या सर्वांचाच विशेष सहभाग या संघटनेच्या कार्यभारामध्ये असतो। या संघटनेमध्ये गेली 25 वर्षांपासून अनेक अशी कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीचा लढा संघटनेत राहून संघटनेच्या मर्यादेचं पालन करून आजवर करत आलेले आहेत, लढत आलेले आहेत आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आदरणीय वैराट साहेबांच्या तालमीत तयार त्या होरपळून निघल्यानंतर मात्र तो पक्का होतो आणि त्या कार्यकर्त्याकडून असंख्य अशा हजारो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या झोपडीधारक असेल, पथारी व्यावसायिक असेल, एखादा अतिक्रमित असेल, त्या ठिकाणच्या शासन प्रशासनाला घाम फोडून न्याय देण्यासाठी धोरणात्मक लढा देत असताना या संघटनेमध्ये काट्या लाट्या खाल्लेला संतोष कदमापासून सन्माननीय काशीनाथरावजी गायकवाडांपासून मोहम्मद शेखपर्यंत अशा असंख्य कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे। बोलून आपल्याला सांगताय वास्तविक पाहता प्रत्येकाला या संघटनेसाठी आपलं योगदान त्या त्या काळामध्ये त्यांच्या त्या असलेल्या लढाईच्या काळखंडात होतं आणि ही संघटना म्हणजे एक नाळ आहे आणि ती नाळ अशी आहे की एकमेकांना जोडत चाललेली साखळी आणि मला एकदम आनंद वाटतो की ह्या नाळीला जोडण्यासाठीची जी समीकरणं लागतात किंवा जे बुद्धी कौशल्य लागतं ते संघटनेमध्ये सर्वाधिक जास्त आळंदीच्या सोनावणीला कळालं कारण त्यांनी सर्वात सुंदर आनंद वाटतो। अशा पदाधिकाऱ्यांचा आनंद वाटतो। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते संघटनेमध्ये येतात, अनेक पदाधिकारी येतात। माझ्यासाठी आपण सर्वच फार महत्वाची आणि अत्यंतिक आदरस्थानी असलेली व्यक्ती होतो। पण बहुधा तुम्ही कार्यकर्त्यांना पाहत असताना तुम्ही जवळनं बघाल एकदा कार्यकर्ता झाल्यानंतर त्याच्या मागे 4 काय 2ही माणसं उभी नसतात। प्रत्येक वेळी कार्यक्रमाला येत असताना तो एकटा आपली पिशवी हलवत येतो आणि त्या ठिकाणी त्याचं गाणं म्हणतो आणि तो जातो। मात्र ही संघटना साखळी आहे, ही संघटना म्हणजे साखळी आहे। जर दत्ता कांबळे या संघटनेचा एक कडी झाला तर त्यांनी 4 कड्या 5 कड्या जोडल्या पाहिजेत। शुरुआत में अकेला आया, एंड तक अकेला ही था, फिर चला गया, किसी ने पूछा नहीं, फिर होता ही रहा। रडण्यात अर्थ नाही। मला वाटतं तानाजींनी मागायचं सांगितलं कांबळे बी गरीब दिसतोय, कांबळे निश्चित गरीब दिसतोय पण कांबळे रडणारा नाही, लढणारा।